भूक छोटी असली तरी नाश्ता हा पोटभरीचा झालेला आहे. आणि ही मक्याची भाकरी आहे. ही थोडीशी बाजरीची भाकरी आहे. नमस्कार, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शिळ्या चपात्यांपासून नाश्ता. तर आता ह्या शिळ्या म्हणजे सकाळी केलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला संध्याकाळच्या चहासोबत 6 वाजता काहीतरी नाश्ता हवा म्हणून झटपट काहीतरी होईल आणि ह्या पोळ्यासुद्धा वाया जाणार नाही, तर त्यासाठी एक पदार्थ बनवायचा ठरवलेला आहे. तर जास्त शिळाही नाही, सकाळच्याच आहे. काय झालं, सकाळी पाहुणे येणार होते, ते अचानक येणं त्यांचं कॅन्सल झालं. मग हे आता उरलेलं आहे, तर ते सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. तर आता चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बनवूया. आता ह्या आपल्या 2-3 पोळ्या होत्या, त्या आता आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर ह्या 2-3 चपात्या आणि ही मक्याची भाकरी आहे. ही थोडीशी बाजरीची भाकरी आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता हे आपण असं वाटून घ्यायचं आहे, बारीक करायचं आहे. हे पहा, आपला हे आता सगळं वाटून झालेलं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपला उरलेल्या चपातीचा, पोळीचा, भाकरीचा भुगा करून झालेला आहे. तर आता याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहूया. आता आपण त्यामध्ये काय काय साहित्य घालायचं आहे ते पाहूया. ही अर्धी वाटी कोथिंबीर आहे चिरलेली. कोथिंबीर जेवढी जास्त घ्याल तेवढं छान लागणार आहे चव. आणि ही काकडी आहे किसलेली. आणि हा अर्धी वाटी कांदा आहे बारीक चिरलेला. काकडी सुद्धा अर्धी वाटी आहे. चवीपुरतं मीठ आहे आणि हे तीळ आहेत. तर हे साहित्य फक्त आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. काकडी मी यासाठी घेतली की आपल्याला डायजेशनसाठी चांगलं असतं आणि याला हे आता कोरडं आहे, याला ओलावा येण्यासाठी आपल्याला काकडी उपयोगी पडेल. तर हे साहित्य आपल्याला यामध्ये कालवायचं आहे. कांदा आहे, एक कोथिंबीर आणि हे तीळ, चवीपुरतं हे मीठ. हे साहित्य आपल्याला यात एकजीव करायचं आहे. काकडी आणि कांद्याचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे हा भुगा चांगला ओलसर होऊन निघतो. जर आपल्याला तुम्हाला वाटलं की हा अजून कोरडा आहे तर तुम्ही वरून यात पाणी सुद्धा घालू शकता किंवा एखादा उकडून किसलेला बटाटा घालू शकता. यामध्ये तुम्ही आणखीनही काही भाज्या ऍड करू शकतात, जसं की कांद्याची पात आहे, पालक आहे, गाजर किसून घालू शकता, बीट घालू शकता. यामध्ये तुम्ही असे अनेक भाज्या घालू शकता. आता यामध्ये मी कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालणार आहे. आता हे थोडं कोरडं आहे, आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. तुम्ही यामध्ये रवा घालू शकता भिजवून किंवा तांदळाचं किंवा चण्याचं पीठ घालू शकता. पण हे आता 5 मिनिटं झाकून ठेवलं ना की हे खूप छान मुरेल आणि छान एकजीव गोळे याचे होतील. याला पाणी लागणारच आहे, कारण पोळ्या कशा दुपारच्या असतात ना, तर त्या थोड्या कडक झालेल्या आहेत. तर ते भिजून फुगणार, तर त्याला हे आपल्याला पाणी घालावंच लागणार आहे. म्हणजे साधारण पाणी 1 वाटी एवढं पाणी लागलं याला, एवढ्या सामानाला. आता व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण साहित्य मी सगळं तुम्हाला एकाच वेळेस नाही दाखवलंय. आता यामध्ये घालायचं अजून साहित्य दाखवते आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. आता हे आपल्याला थोडा वेळ 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला अजून याच्यात वाटण घालायचं आहे. ते वाटणाचं साहित्य तुम्हाला दाखवते, म्हणूनच म्हटलं व्हिडिओ स्किप न करता. आता हे आहे आपलं वाटणाचं साहित्य. हा पुदिना घेतलेला आहे, हा थोडासा ओवा आहे 1 चमचा, 1 चमचा बडीशेप आहे,
अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, हे आलं आहे आणि हे 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. लसूण नाही घेतला मी, कारण पुदिना आहे तर लसणाचा स्वाद विशेष करून त्याला उग्र वाटेल, म्हणून मी लसूण नाही घेतला. तुम्ही लसूण घेऊ शकता. आता हे आपल्याला एकत्र वाटायचं आहे. आता हे वाटण करताना सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. आता हे आपलं पीठ आणि हे आपलं वाटण, जे आपण पुदिना, आलं, हिरव्या मिरच्या, बडीशेप, जिरं हे सगळं वाटलेलं होतं ते वाटण आणि त्याचं हे थोडंसं पाणी. आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकजीव करायचं आहे. आणि हे छान मळून घ्यायचं आहे, अगदी थालीपीठाच्या पिठासारखंच. याचे पुन्हा थालीपीठही करू शकतो आपण. आता याचे आपल्याला छानपैकी या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. झालेले आहेत, छानपैकी थापलेले आहेत. आता यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे. आपला फ्राय पॅन तापलेला आहे चांगला, त्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. या एकदम डीप फ्राय करण्यापेक्षा आपण शॅलो फ्राय करणार आहोत. थोडंसं तेल घालून तळणार आहोत. आता यामध्ये महत्वाचं काय आहे की आपण यामध्ये कोणतंही पीठ घातलेलं नाही, त्यामुळे आपल्याला ते झाकण ठेवून शिजवायची आवश्यकताच नाही. पीठ घातलं असतं तर पीठ कसं कच्चं असतं, ते शिजवावं लागतं. आता मी हे झाकण न ठेवता तळून घेत आहे, ते पण सॅलो फ्राय. अगदी जास्त तेलही लागत नाही. आणि चपात्या आपल्या काय भाजलेल्याच असतात, भाकरी चपात्या त्यांचा भुगा आहे. आणखीन दुसरं काय की यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने अजूनही काही ऍड करू शकता. पालेभाज्या कोणत्याही तुम्ही यामध्ये घालू शकता. असा हा 15 मिनिटांमध्ये झटपट होणारा नाश्ता आहे. आणि हे वडे आपल्याला जास्त तेल वापरून डीप फ्राय करायचं आहे की शॅलो फ्राय करायचं आहे, हे आपल्यावर आहे. आणि हे वडे आपण गोड दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो. तर आपला असा हा नाश्ता तयार आहे. भूक छोटी असली तरी नाश्ता हा पोटभरीचा झालेला आहे, कारण ह्या चपात्या आहेत, भाकरी आहे. आणि आपली मुलं जर चपात्या खायचा कंटाळा करत असतील, भाकरी खात नसतील, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जर नाश्ता बनवून दिला तर हे पदार्थ ते आवडीने खातील. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच मैत्रिणींनी मला खूप छान मेसेज केले आहेत, छान छान टिप्स दिल्या आहेत. खूप छान मला आवडलं. तर आताही तुमच्या ह्या रेसिपीबद्दल मला काही सल्ला, टिप्स असतील तर नक्की मला मेसेज करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.